नमस्कार. मी प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आज पुन्हा घेऊन आलेली आहे काही टिप्स अँड ट्रिक्स जे आपले कठीणातले कठीण काम अगदी सहज आणि सोपे करेल. तर इथे बघा, पहिली जी टिप्स आहे ती आहे अशा भरताच्या वांग्याबद्दल. आपण वांग्याचं भरीत नेहमी करत असतो, पण त्याला एक छिद्र पाडतो, तेल लावतो आणि भरीतासाठी ते वांगं गॅसवर शिजायला ठेवतो. पण ते जर तसं केलं तर त्याच्यामध्ये अळी असण्याची शक्यता असते किंवा ते वांगं आतमध्ये खराब असण्याची शक्यता असते. म्हणून वांग्याला अशी एक चीर पाडा आणि चीर पाडल्यानंतर आपल्याला हे वांगं आतमध्ये पाहून घेता येते की खराब आहे की नाही, आणि त्याच्यानंतरच त्या वांग्याचं आपल्याला भरीत बनवायचं आहे. आजची ही तुम्हाला पहिली टिप्स कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका. आता बघा, जी दुसरी टिप्स आहे ती आहे अशा चिकटपट्टीबद्दल. चिकटपट्टीचा यूज आपण काही ना काही चिपकवण्यासाठी रोजच करत असतो, पण जेव्हाही आपल्याला चिकटपट्टी चिपकवण्यासाठी ती काढायची असते किंवा तिचा यूज करायचा असतो, तेव्हा आपण तिला असं खोलतो आणि जेवढी आपल्याला लागते तेवढी वापरतो, आणि जेव्हा नंतर आपण तिला चिपकवतो तेव्हा जेव्हा आपण डबल ती काढायला गेलं तर ती काही आपल्याला व्यवस्थित सापडत नाही किंवा त्याचा जो कोना असतो तो त्या चिकटपट्टीत खूप असा फिट्ट होऊन जातो. त्याच्यामुळे ते आपल्याला काढणे शक्य होत नाही. मग आपल्याला खूप ते शोधावं लागते किंवा दुसऱ्या इथून तिला असं कट मारून आपल्याला फाडायला लागते. तेव्हा आपण काय करायचं, एक हातपिन घ्यायची आहे आणि जो भाग आपला कापलेला आहे त्याच्यामध्ये हातपिन घालून तिला आपल्याला असं त्याच्यामध्ये एक फिट करायचं आहे, आणि जेवढी आपल्याला चिकटपट्टी लागली तेवढी कापून घ्यायची, तिचा यूज करायचा, आणि नंतर आपल्याला चिकटपट्टीमध्ये ते हातपिन आणखी अशी पॅक करून चिकटपट्टी त्याच्यावर लावून द्यायची. याने काय होईल की कधीही जेव्हा आपल्याला चिकटपट्टीचं काम पडलं तर चिकटपट्टी आपण सहज यूज करू शकतो. इथे जी दुसरी टिप्स आहे ती आहे अशा मिक्सरच्या पॉटबद्दल. काय होतं, रोज आपण काही ना काही मिक्सरच्या पॉटमध्ये काढत असतो आणि त्याचा रोजही यूज करत असतो, पण यूज करता करता आपल्या लक्षात येत नाही आणि तो जो पॉट आहे तो असा पिवळसर पडायला सुरुवात होते, म्हणजे खराब होते. मग काय करायचं, तर आपल्याला इथे अर्धा चम्मच व्हील निरमा किंवा कोणताही निरमा तुम्ही वापरू शकता, अर्ध लिंबू याच्यामध्ये पिळून घ्यायचं आहे. तसंच याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडंसं पाणी घातल्यानंतर आपल्याला हा जो पॉट आहे हा छान असा मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे. फिरवल्यानं काय होईल की याच्यामध्ये असलेले पिवळसर जे डाग आहे ते नाहीशी होईल व याला छान अशी चकाकी येईल. तर इथे बघू शकता, मी मिक्सरला हा पॉटला फिरून घेतलेला आहे. याने काय झालं की याचे असलेले पिवळसर डाग हे निघून गेलेले आहे. नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही टिप्स कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका. आता समोरील जी टिप्स आहे ती आहे अशा कांद्याबद्दल. कांदे आपण रोजच काही ना काही करण्यासाठी चिरत असतो, पण जेव्हा आपल्याला कांद्याची भाजी म्हणा किंवा आणखी काही बनवायचं असतं तेव्हा आपल्याला कांदेही असे बारीक चिरलेले हवे असते, पण ते जर आपण चाकूने चिरले किंवा पावशीने चिरायला गेलो तर एवढं व्यवस्थित काही ते चिरल्या जात नाही किंवा चिरताना आपल्या डोळ्यात ते पाणीसुद्धा येते. पण तेव्हा काय करायचं, आपल्याला हे कांदे असे चिरून शिलून घ्यायचे आहे. शिरल्यानंतर इथे घ्यायचं आहे आपल्याला चोकरचा वापर आपण आलू शिलण्यासाठी किंवा किसायसाठी करत असतो, पण आज आपण वेगळ्या पद्धतीने कांदे कापण्यासाठी याचा वापर करणार आहोत. छान असे कांदे बारीक कट होतात. नक्की ट्राय करा आणि ह्या ज्या टिप्स आहे ह्या तुम्हाला रोजच्या कामामध्ये खूप अशा कामी येतील. नक्की ट्राय करा. आणि इथे बघू शकता, पूर्णतः कांदे छान असे माझे चिरून झालेले आहे. आता जी आपली चौथी टिप्स आहे ती खूप अशी महत्त्वाची ठरणार आहे, ती म्हणजे धाग्यामध्ये सुई ओढणे. आता बऱ्याच व्यक्तींना डोळ्याचा प्रॉब्लेम असते, त्याच्यामुळे सुईमध्ये धागा टाकणे हे त्यांच्यासाठी खूप असं कठीण काम, पण हीच सुईमध्ये धागा टाकणे हे आपण अगदी सहज करू शकतो. ते कसं, तर फक्त एका नेल कटरच्याद्वारे आपण धागा ओढण्यासाठी एक छान असं टूल्स बनवणार आहोत. ते कसं ते समोर पाहूच. सगळ्यात पहिले मी तुम्हाला सुईमध्ये धागा ओढून दाखवते. इकडे बघा, मी हा धागा आपल्या सुईमध्ये टाकत आहे, पण काही केल्या माझ्याच्याने हा धागा व्यवस्थित असा सुईमध्ये जात नाही. म्हणून मी काय करणार, तर मी या जे नेल कटर आहे याचं छान असं टूल्स माझ्यासाठी बनवून ठेवणार आहे. इथे बघा, मी एक नेल कटर घेतलेला आहे. आता आपल्याला या नेल कटरसोबतच एक जी आपली झाडणी असते त्याचा बारीक असा दोरा आपल्याला लागणार आहे. तो दोरा आपल्याला काय करायचा आहे, तर त्याला असं छान असं वाकून घ्यायचं. वाकवल्यानंतर आपला जो नेल कटरचा कोंटा असते त्याच्यावर त्याला असं धरायचं. धरल्यानंतर आता आपल्याला लागणार आहे इथे एक चिकटपट्टी. सगळ्यात पहिले त्याला छान असं टोक करून घेऊया. असं हाताने दाबलं की त्याला छान असं टोक तयार होतं. हे टूल्स आहे, हे टूल्स आपल्याला रोजच्या जो सुई ओढण्याचा जो आपला प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी खूप असं कामी पडणार आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. इथे बघू शकता, याप्रमाणे मी याला टोक करून घेतलेला आहे. आता मी इथे घेणार आहे चिकटपट्टी घेऊन आपल्याला याला चिपकून घ्यायचं आहे. आपल्याला ही जी चिकटपट्टी आहे ते व्यवस्थित अशी त्या धाग्याला धरून फिटोफिट अशी आपल्याला या नेल कटरवर फिट करायची आहे. तुम्ही
बघू शकता मी ज्याप्रमाणे तुम्हाला व्हिडिओत दाखवत आहे त्याचप्रमाणे आपल्याला करायचं आहे. आता तुम्ही हा धागा कितीही ओढला तरी तो धागा व्यवस्थित फिट बसल्या कारणाने निघणार नाही. म्हणून आता आपल्याला एक सुई घ्यायची आहे आणि सुईच्या याच्यामध्ये हा धागा असा टाकून घ्यायचा आहे. आता आपल्याला त्याच्यातच धागा ओढून घ्यायचा आहे आणि धागा ओढल्याबरोबर तुम्ही बघू शकता धागा छान असा ओवला जातो. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.